जे विद्यार्थी सेमिस्टरचा अभ्यास करतात का त्यांच्याकडे दोन ऑप्शन असतात, एक तर सेमिस्टर भर अभ्यास करायचं, नाहीतर पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करायचा. पण माझ्या दिमागामध्ये नेहमी एकच आयडिया असते, ते म्हणजे की बिना अभ्यास करता पेपर द्यायचं. तर नमस्कार, माझं नाव आदित्य आणि आज मी तुम्हाला माझे पेपर कसे गेले ते सांगणार आहे. ज्या दिवशी हिंदीचा पेपर येतो त्या दिवशी मी रस्त्यानं वाचत गेले होते. बाकी विषयाचा अभ्यास केला एक अलग गोष्ट आहे, पण हिंदीचा अभ्यास कोण करते राव, कैसे कैसे लोग रहते यार यहाँ पर. असं म्हणून मी माझा हिंदीचा पेपर दिला आणि दुसऱ्या दिवशी मी गेले होते माझ्या थर्ड पेपरला, ते म्हणजे की बायो इन्स्ट्रुमेंटेशन. हे असा विषय होता ज्यामध्ये माझं काहीच घेणं देणं नव्हतं. म्हणजे लिटरली मला त्या विषयाचं पण नाव पण माहित नव्हतं. मला पेपरच्या आदल्या दिवशी माहित झालं की बा हे नावाचं पण आपल्याला सब्जेक्ट आहे म्हणून. तसं माहित होतं असं नावाचं काहीतरी सब्जेक्ट आहे, पण मला त्याचं नाव पाठ नव्हतं बरोबर, कारण की जे मॅडम हे विषय मला शिकवायचे त्या मॅडमचं माझं पटायचं नाही बिलकुल. या विषयाचा अभ्यास करायचं दूरच राहिलं, पण मी ठरवलं होतं की या विषयाचं नाव पण लक्षात ठेवायचं नाही म्हणून. पूर्ण सेमिस्टरभर तर अभ्यास केला नव्हता मी या विषयाचा, पण विषय बॅक राहिले याच भीतीमुळे मी आयटो मध्ये पण अभ्यास करत बसले होते. पेपर झाल्यानंतर मी 100% गॅरंटी देतो की हा विषय माझा बॅक राहणार नाही म्हणून. त्यानंतर आम्ही गेलो त्या मिस्टर DIY ला आणि इथं मी पहिल्यांदाच गेले होते आणि इथं मला हे बुलेट खूप जास्त आवडली होती. प्लीज मित्रांनो, जर कोणाकडे जास्त पैसे झाले असेल तर प्लीज हे बुलेट मला घेऊन द्या. आता मी सांगते मिस्टर DIY नेमकं काय आहे. तर हे आहे अस्थेटिकचं दुकान. तिथं लहान लेकरापासून ते मोठ्या लेकरापर्यंत सगळं काही अस्थेटिक भेटते. म्हणजे की आपण जे लहानपणी भेटलं ना आपल्याला ते इथे तुम्हाला दिसल, आणि इथे गेल्यानंतर तुम्ही किती पण मोठे राहा तुम्हाला लहान बनावंच लागते, कारण की इथे खूप क्यूट गोष्टी होत्या जे की मला खूपच जास्त आवडल्या होत्या ना. अशी कोणतीच गोष्ट नाही जे मला आवडली नाही इथली. आता काही पण खरेदी करायचं म्हणलं तर पहिले आपल्या पॉकेटकडे बघायला लागते. जसं की माझ्या पॅन्ट मध्ये होते 50 रुपये आणि मी जे आहे हे बो घेतले होते 4 होते, आणि हे 4 बो आम्ही 4 मैत्रिणींमध्ये वाटून घेणार आहोत बघा. बाकी भेटूया अजून एका मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत भावानं फॉलो करून घ्या, कारण की 20K लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे. जर तुम्ही फॉलो केलं तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट राहील.